हॅलो. आजच्या भागामध्ये आपण स हे अक्षर बघणार आहे. मागच्या भागामध्ये आपण हे प हे अक्षर कसं लिहायचं ते बघितलेलं होतं. आता आपले हे 6 भाग लिहून झालेले आहे. आता आपण 7वा भाग बघणार आहे स या अक्षराचा. तर ज्यांनी मागचे भाग पाहिले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली राहील. ते जाऊन तुम्ही तोरणाची सुरुवात कशी केली ते पाहू शकता आणि सुरुवातीपासून तोरण कसं विणलेलं आहे स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे ते बघू शकता. आता आजच्या भागामध्ये आपण स हे अक्षर कसं लिहायचं ते बघणार आहे. आता आपण इथे हे 5 खांब मिळवून घेतलेले होते. आता आपण उलट बाजूने येणार आहे आणि अगोदर 5 खांब विणून घेणार आहे इथे. एकूण 24 खांब आहेत आपले हे. तर आता आपण अगोदर हे सुरुवातीचे 5 खांब विणून घेणार आहे. मागच्या भागामध्ये दाखवलेलं होतं आपण. त्यांनी मागचे भाग पाहिले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. आता आपण इथे हे 5 खांब अगोदर विणून घेऊ. वरती 5 आणि खाली 5 अशी 5-5 खांब आपण इथे हे सोडलेले आहे तोरणाचे आणि मध्ये आपलं हे रेणुका माता प्रसन्न नाव आपण विणतोय. आता हे 5 खांब इथे आपण अगोदर विणून घेऊ. आता हे 1 2 3 4 5 5 खांब आपण विणून घेतली. आता याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आपण व्हाईट विणणार. 2 खांब व्हाईट विणले आपण. त्याच्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 लाल खांब विणायचे. 2 लाल खांब विणले आपण. अगोदर 2 व्हाईट नंतर 2 लाल आणि त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 8 आपल्याला व्हाईट खांब विणायची. आता ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 8 आपण व्हाईट खांब विणणार. सो हे अक्षर बघतोय आपण आता इथे. हे बघा इथे आपण हे व्हाईट खांब विणून घेतलेले 8 व्हाईट कलरचे खांब घेतलेले आपण इथे उलट बाजूने आणि आता व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आणि पुढचे जे खांब आहे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 7 खांब आपण डार्क कलरचे विणायचे. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आणि आता 7 खांब आपण लाल कलरचे विणून घेऊ. आता हे 7 विणून झाले आपले लाल खांब. आता 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं इकडनं. सरळ बाजूने आल्यावर अगोदर हे 7 खांब विणून घेऊ आपण. हे आता आपले इथे 7 खांब विणून झालेले. त्याच्यानंतर 2 व्हाईट खांब विणायचे आपल्याला.
इथे 2 व्हाईट खांब आपण हे 2 व्हाईट विणल्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 लाल विणायचे. 2 लाल विणले आपण. 2 लाल विणल्यानंतर परत लाल लोकर मध्ये घ्यायची. 2 व्हाईट विणायचे. हे 2 व्हाईट विणले. नंतर परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायचे आणि हे 4 आपण लाल विणायचे. व्हाईट लोकर सोबतच राहू द्यायची आणि 4 खांब आपण इथे लाल विणतो. असे आपण 4 खांब म्हणून घेतले. लाल कलरची लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे. दोन व्हाईट खांब घेतले आपण. आता इथे लाल कलरची लोकर मध्ये घेऊन आता ही व्हाईट लोकर उलट बाजूने राहू द्यायची आणि पुढचे जे खांब आहे 5 ते आपण लाल विणायचे. याला 5 खांब आपण लाल विणून घेऊ इकडे. हे पाहता हे 5 खांब विणून झाले आपले. आता 2 चेन घ्यायच्या आणि उलट बाजूने यायचं. उलट बाजूने आल्यानंतर अगोदर हे 5 खांब विणून घेऊ आपण. आता हे आपण उलट बाजूने आल्यानंतर 5 खांब विणून घेतले. हे आता हे 5 खांब विणल्यानंतर आपण लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आपल्याला 8 व्हाईट कलरचे खांब विणायचे. हे लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि पुढे आपण 8 व्हाईट कलरचे खांब विणून घेणार. हे पाहता इथे आपण हे 8 व्हाईट खांब विणून घेतलेले आहे. आणि आता 8 विणल्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि आपल्याला 2 लाल खांब विणायचे. इथे 2 लाल खांब विणले आपण. आता परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे.
इथे हे 2 व्हाईट खांब विणून घेतले आपण उलट बाजूने. त्याच्यानंतर हे व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि आपण पुढचे जे खांब आहे ते लाल विणणार आहे. व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजूने आणि आता हे 1 2 3 4 5 6 7 7 खांब आपण हे लाल विणून घेणार आहे उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण. आता हे विणून घेऊ आपण उलट पण आणि सरळ पण. हे पहा आता आपण इथे हे सरळ बाजूने आलेले. सरळ बाजूने आल्यानंतर इथे 7 खांब आपण अगोदर विणून घेतले. मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला लालच खांब विणायचे 7 लालच खांब विणायचे. फक्त ही जी व्हाईट लोकर आहे ती वर उचलायची. 7 झाले आपले लाल खांब विणून. आता इथे व्हाईट लोकर चढवून घेतली इथे वरती. हा एक 8वा खांब आपला लाल कलरचा. नंतर परत पुढे 8 9 10 11 11 आपण हे लाल खांब विणतोय. फक्त ही जी व्हाईट लोकर इथे राहिलेली होती मागे ती आपण सोबत घेतो. आता आपण इथे सरळ बाजूने आल्यानंतर हे 7 नंतर 8 9 10 11 11 आपण हे सरळ बाजूने आल्यावर लाल खांब विणून घेतलेले. आता इथे व्हाईट लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट लोकरने 2 खांब व्हाईट विणायचे आपल्याला. हे 2 व्हाईट खांब विणले आपण लाल लोकर मध्ये घेऊन. आता व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 1 2 3 4 4 आपण हे लाल खांब विणून घेणार आहे. आता हे 4 आपण लाल खांब विणून घेतले. लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आडव्या रेषेचे 2 व्हाईट खांब इथे विणून घ्यायचे. आता आडव्या रेषेचे 2 व्हाईट विणले आपण हे आणि पुढचे जे 5 आहे आपले 5 सरळ बाजूने आणि 2 चेन घेऊन 5 उलट बाजूने विणून घ्यायचे. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची मागे उलट बाजूने. आता हे 5 विणून घेऊ आपण सरळ आणि उलट बाजूने. आता आपण इथे हे 5 खांब उलट बाजूने विणून घेतलेले. पहिले सरळ बाजूने विणले आणि नंतर 2 चेन घेऊन उलट बाजूने विणले. आता इथे आपण 14 आपल्याला व्हाईट खांब विणायची. लाल लोकर मध्ये घ्यायची आणि ही पूर्ण रेष आपल्याला व्हाईट विणायची. हे अक्षर आहे त्याची अशी उभी रेष व्हाईट येणार आहे आपली. तर आपल्याला 14 खांब घ्यायचे व्हाईट कलरचे. लाल लोकर मध्येच घ्यायची आणि 14 हे व्हाईट खांब विणून घ्यायची होती. आपण आता हे खांब इकडे विणून घेऊ सगळे. लाल लोकर सोबत घ्यायला विसरायचं नाही तिथे. हे पहा आता आपल्या इथे हे 14 व्हाईट खांब विणून झालेले आणि आता ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि हे जे आपले खांब आहे 1 2 3 4 5 उरलेले 5 खांब आपण उलट बाजूने आणि सरळ बाजूने दोन्ही बाजूने इथे विणून घ्यायचे. व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजूने आणि आता हे लाल खांब विणून घेऊ आपण सरळ उलट बाजूने पण आणि 2 चेन घेऊन सरळ बाजूने पण विणून घेऊ. आपण इथे सरळ बाजूने आलेलो इकडे
सरळ बाजूने आल्यानंतर आपण इथे 5 खांब अगोदर विणून घ्यायचे आणि पुढे पण आपल्याला लालच खांब विणायचे. हे फक्त इथे व्हाईट खांब विणायचे 2. तर त्यासाठी आपल्याला व्हाईट लोकर इकडे पुढे न्यायची आहे. तर आता हे 5 लाल खांब विणल्यानंतर आपण इथे व्हाईट लोकर वर घेऊन घ्यायची. याची सुई वर चढवून घ्यायची आणि पुढे तिकडे आपण आडव्या रेषेपर्यंत हिला व्हाईट लोकरला सोबत घ्यायचंय. आता हे पूर्ण रेष आपली लाल येणार आहे. ही पूर्ण रेष आता आपण इथपर्यंत लाल विणायची आणि इथे 2 खांब आपल्याला व्हाईट विणायचे. हे पहा आता आपण इथे हे लाल खांब विणून घेतलेले. इथून आपण इथपर्यंत लाल खांब 17 खांब आहेत आपले हे लाल कलरचे. आपण पूर्ण 17 खांब विणून घेतले आणि ही व्हाईट लोकर इकडे सोबत आणलेली विणत. आता इथे लाल लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायची इथे. दोन खांब आपण व्हाईट विणले. आता व्हाईट विणल्यानंतर व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजूने आणि आपले जे 5 खांब आहे 5 खांब इथे विणून घ्यायचे. व्हाईट लोकर उलट बाजूने राहू द्यायची इकडे आणि हे 5 खांब आपण विणून घ्यायचे. हे पाहता आपले हे इथे 5 खांब विणून झालेले. हे आपलं स हे अक्षर इथे तयार झालेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण स हे अक्षर कसं लिहायचं ते बघितलेलं आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण न हे अक्षर कसं लिहायचं ते बघणार. तर ज्यांनी मागचे पार्ट पाहिले नसतील त्यांनी मागच्या पार्टसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं राहील किंवा मग एक सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे रेणुका माता प्रसन्न म्हणून. ती प्लेलिस्ट वर जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. पूर्ण सगळे पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. तर आपण मागच्या भागामध्ये प हे अक्षर कसं लिहायचं ते पाहिलं आणि आजच्या भागामध्ये आपण स हे अक्षर कसं लिहायचं ते पाहिलेलं. एकदम स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या भागात भेटू.